यानंतर नागपूरमधली धक्कादायक बातमी। नागपूरकरांची आजची सकाळी एका मोठ्या हादऱ्याने झाली। इथल्या सोलर एक्सप्लोजिव्ह कंपनीमध्ये एक मोठा स्फोट झालाय आणि इथे काम करणाऱ्या 9 कामगारांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे। हा स्फोट इतका भीषण होता की अख्खी इमारत जमीनदोस्त झालेली आहे। पण यामागचं कारण नेमकं काय होतं असा प्रश्न आता उपस्थित होतोय। नागपूरकरांबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रासाठी रविवारची सकाळ धक्कादायक बातमीने उजाडली। नागपूर अमरावती महामार्गावरच्या बाजार गावातली सोलार कंपनी स्फोटाने हादरली। संरक्षण दलासाठी स्फोटक आणि इतर उत्पादनं तयार करणारी ही सोलार कंपनीत ठेवलेल्या TNTच्या साठ्याचा स्फोट झाल्यामुळे CBH2 ही इमारत जमीनदोस्त झाली। प्राथमिक माहिती हाती आली तेव्हा 6 महिलांसह एकूण 9 जणांचा मृत्यू झाला होता। स्फोटाची बातमी मिळताच स्थानिकांनी आणि कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी कंपनीकडे धाव घेतली। आपला माणूस सुखरूप आहे की नाही या चिंतेने अनेकांच्या संयमाचा बांध फुटला। 20 घंट्याचा आज 4-5 वाजता येईल म्हणाला मुलगा आणि आता हे 9 वाजता हे मला ऐकायला मिळालं। ते माझ्या मुलीचा फोन मला आला, बाबा म्हणे असं असं झालं म्हणे बाबा दादाच्या कंपनीमध्येच, म्हणून मी तसं धावत आलो इकडे। 12 वाजेपर्यंत काही नाही, अजूनही काही नाही सांगून राहिले मला। फोन त्यांनी तिथे आहे ना जमा करायला सांगतात, ठीक आहे जमा करायला सांगतात तर सांगतात, पण ॲटलीस्ट आहे ना अशा टायमाला काहीच इन्फॉर्मेशन भेटत नाहीये तिथनं, नाही काही इन्क्वायरी करू देत आहे, नाही काही। कंपनी बाहेर गर्दी न करण्याचं आवाहन पोलीस करत होते। आवाहन करूनही गर्दी पांगत नसल्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला। कंपनीचा परिसर रिकामा करण्यात आला, पण संकट पूर्णपणे टळलं नव्हतं, कारण TNTचे 17 बॉक्स शिल्लक असल्यामुळे ते कधीही फुटण्याची भीती होती। पाहणी करण्यासाठी ड्रोनच्या घिरट्या सुरू झाल्या। अखेर पुन्हा स्फोट होणार नाही याची खातरजमा झाली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्फोट झालेल्या घटनास्थळाची पाहणी केली। जो स्फोट झालेला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे। काही लोकांचा मृत्यू देखील त्या ठिकाणी झालेला आहे आणि एकूणच याच्या पाठीमागची कारणं काय आहेत ती कारणं शोधण्याचा आम्ही प्रयत्न करू। सरकारनं मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे। सोलार कंपनीच्या स्फोटात 9 जणांनी आपला जीव गमावलाय। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। शासनाच्या वतीने जे मृत झाले त्यांच्या परिवाराला, कुटुंबियांना 5 लाख रुपयाची मदत आपण जाहीर केलेली आहे आणि त्याचबरोबर जे जखमी आहेत त्यांचा उपचार जो आहे सरकार करेल आणि या घटनेची चौकशी निश्चितपणे होईल। गेल्या काही महिन्यात वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या कंपन्यांमध्ये स्फोट किंवा मोठ्या अपघाताच्या घटना वारंवार घडताना दिसतात। काही चूक नसताना कामगारांना प्राण गमवावे लागले। काही दुर्घटनांमध्ये चौकशीची घोषणा झाली, काही दुर्घटना चौकशीच्या फेऱ्यातून सुटल्या। ज्यांची चौकशी लागली त्यांचं पुढे काय झालं, या दुर्घटनेसाठी कोण दोषी होतं, दोषींवर कारवाई झाली का, या प्रश्नांची उत्तरं जनतेला मिळावी म्हणून ना त्या कंपनीच्या प्रशासनानं पुढाकार घेतला, नाही सरकारनं। किमान नागपूर सोलार कंपनी दुर्घटनेसंदर्भात तरी या प्रश्नांची उत्तरं मिळावी ही अपेक्षा। जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नागपूर।